मंडळी, अटॅचमेंट योग्य व्यक्तीसोबत असेल तर आपल्याला आनंद देते आणि चुकीच्या व्यक्तीसोबत असेल तर फक्त दुःखच दुःख पदरात पडते आणि मग आपण शांततेत राहूच शकत नाही. आपल्या मनात सतत विचारांचे युद्ध चालत राहते. मन म्हणते, पाहिलं आता तरी सावर स्वतःला, ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नाही आहे. पण हृदयाचे हात काही वेगळीच असते. ते म्हणतं की नाही नाही, चल एक वेळा त्याला आपण माफ करू. ठीक आहे ना, आज न उद्या सुधरेलच. एक वेळा माफ करू आणि एक वेगळी नवी सुरुवात करूया, आपण बोलूया. अटॅचमेंट काही वाईट किंवा चुकीची नाही आहे, पण आपण नेहमी हे पाहिलं पाहिजे की समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याशी बोलायला तत्पर आहे किंवा नाही, ती इंटरेस्टेड आहे का. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला नेहमी उलटं सिधं बोलत असेल, वाईट साईड बोलत असेल आणि त्याला तुमच्या असण्या किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही आहे आणि तुम्हाला उगाचच वाटतं की आपली अटॅचमेंट त्याला आपल्याजवळ आकर्षित करेल, तर असे कधीच होत नाही. अशी अटॅचमेंट कायमचीच कशी संपवायची ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूया. कसे करू शकतो आपण की त्या व्यक्तीच्या असण्याने किंवा नसण्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही, तर तेच पाहूया. त्यातला आपण पहिला आहे समोरच्याची वागणूक, म्हणजे परिस्थितीचे निरीक्षण करा. तर परिस्थितीला बघा, समजा, त्याला ऑब्झर्व करा की समोरची व्यक्ती तुम्हाला कशी ट्रीट करत आहे, तुमच्याशी ती कशी वागत आहे, त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत काही फरक आला आहे का. जर तो तुमच्याशी बोलायची इच्छा ठेवतो, बोलायला धडपडतो, तर मग फालतू भांडणं करण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या आणि कमीत कमी तो व्यक्ती तुमच्याशी बोलायची इच्छा तर दाखवतो आहे. पण जर का समोरून मेसेज किंवा कॉल येतच नसतील तर मग तुम्ही स्वतः मनाशी ठरवा की काही दिवस आपण याचे निरीक्षण करायचे. म्हणजे तुम्ही बघा की समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलायला उत्सुक असतो की नाही आणि त्याला स्वतःला ही समजू द्या की तो चुकीचा वागत आहे. त्याला प्रत्येकाला आपापला टाईम पिरियड द्या आणि मग एक टाईम लिमिट संपली की तुम्ही तुमचे मत बनवायला मोकळे व्हाल की तो व्यक्ती तुमच्यासाठी कसा आहे. त्याच्यापासून मग अटॅचमेंट तोडून सरळ आपल्या मार्गाला लागा. दुसरं आहे, त्याला पाहणे सोडा. म्हणजे असं बघा की आपण एखाद्या व्यक्तीशी ना इमोशनली अटॅच असतो, ठीक आहे ना. तर समोरच्या व्यक्तीसोबत अटॅचमेंट संपवायची जर असेल तर त्याचा फोटो देखील पाहू नका, त्याला पाहूच नका. त्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेऊ नका, डोकावू नका. जेव्हा तुम्ही ठरवता की आता आपल्याला ही अटॅचमेंट संपवायचीच आहे, असा जेव्हा ठाम निर्णय घेता ना, तेव्हाच हे मनाशी पक्क ठरवा की मला त्या व्यक्तीला पाहायचंच नाही आहे आणि नाही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. हे तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त ठेवाल. कारण आठवणी माणसाचा पिच्छा सोडत नाही तो, पण आपल्या व्यस्ततेने आपण त्यांना धूसर, अस्पष्ट नक्कीच करू शकतो. कारण इमोशनली जेव्हा आपण त्याच्याशी अटॅच असतो त्यामुळे त्याला पाहिलं की मग सगळं आपण सरळ विसरून जातो, लो फील करतो स्वतःला आणि मग माघार घेण्याचाही विचार करू शकतो. मग आपण त्याच्या सर्व चुकाही माफ करून पुन्हा त्याच्यासोबत राहण्याचा विचार करतो आणि मग काही दिवसांनी पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या सत्र चालू होतं, रडारडीचंच पुन्हा. आणि म्हणून तुम्हाला कमजोर व्हायचं नाही आहे. जर तुम्ही असे खचाल तर मग तुमच्याकडून काहीच होणार नाही. कशी तुम्ही अटॅचमेंट संपवू शकाल बरं मग, आणि कसे आपल्या जीवनात पुढे जाऊ शकाल? नाहीच. जर अटॅचमेंट संपवून तुम्ही खुश राहू इच्छिता तर कष्ट तर घ्यावेच लागतील ना. सरळ सांगा, आता न तुझ्या येण्याचा आनंद, न जाण्याचे दुःख आहे. निघून गेला तो काळ जेव्हा हृदय तुझीच वाट पाहे. तर असे बोलून तुम्ही यातला मतितार्थ समजून घ्या. पुढचा मुद्दा आहे, इतरांना वेळ द्या. जर तुम्हाला एखाद्यासोबत आपली अटॅचमेंट संपवायची असेल तर आपल्या कुठल्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आपण जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखाला धरून राहू नका. इतर मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक, आजूबाजूचे लोक यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, गप्पा मारा.
कधी काळी ही लोकं तुमच्याशी बोलू इच्छित होती, तुम्हाला भेटायला येत होती, तेव्हा तुम्ही कारणं सांगत होतात, तुम्ही त्यांना नकारत होतात का? तर त्या समोरच्या व्यक्तीसोबत तुम्ही बिझी होतात ना, त्या एका एक्स व्यक्तीसोबत तुम्ही बिझी होतात बोलण्यामध्ये, भेटण्यामध्ये. तर त्यामुळे तुम्ही यांच्यासाठी वेळ काढू शकत नव्हतात. पण आत्ता मात्र असं करू नका, त्यांना नकार देऊ नका, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटा आणि मेसेज करा. त्यामुळे तुमचा मूड चेंज होऊन तुम्ही आनंदी राहाल. तुम्हाला रिअलाईज होईल की हे जीवन त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तही खूप काही आहे जीवनामध्ये, खूप चांगले आहे हे जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण सगळे मिस करत होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पुढचं आहे स्वतःला वेळ द्या, स्वतःला महत्त्व द्या, स्वतःची व्हॅल्यू करा. आपल्यातच किंवा त्या व्यक्तीच्या आठवणीतच गुरफटून राहू नका. आपल्या कामामध्ये लक्ष घाला किंवा फिरण्यासाठी वेळ द्या, आपले छंद जोपासा आणि इतर गोष्टींनाही वेळ द्या. स्वतःच्या पर्सनॅलिटीला वेळ द्या, स्वतःला समजायला वेळ द्या. कारण आपल्याला आपल्याशिवाय जास्त चांगलं कोण समजू शकतं बरं? त्यामुळे सर्वात जास्त स्वतःच्या आनंदावर लक्ष द्या. आपण आनंदी कसे राहू यावर काम करा. आणि जी लोकं त्या व्यक्तीचा तुमच्याजवळ सतत विषय काढून तुम्हाला इमोशनल करतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी करून टाका. कारण काही तिसऱ्या व्यक्ती अशा असतात ना की त्या तुमच्या दुःखाला पुन्हा पुन्हा उकरून काढून त्यांना जास्त मजा वाटते. त्यांना ओळखा, कोण आपले मित्र आहेत आणि कोण आपला अशा प्रकारे शत्रू आहे. तर तो असुरी आनंदाचा चान्स त्यांना देऊच नका. अशा लोकांना स्पष्ट सांगा की त्या व्यक्तीचे नाव माझ्यासमोर घेऊ नका, त्याच्याविषयी माझ्याजवळ काहीच बोलू नका, आय एम नॉट इंटरेस्टेड. कारण या अटॅचमेंटला संपवण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. अटॅचमेंटला डिटॅच करण्यासाठी वेळ लागेल, पण होईल हे लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, आनंदी राहा. आशा करते व्हिडिओतले सकारात्मक विचार नक्कीच तुम्हाला आवडले असतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला हे बिलकुल विसरू नका. धन्यवाद.